सोलापूर जिल्हा करमाळा तालुका येथील जिऊर या गावी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई करमाळ्यामध्ये दाखल. प्रकरणात त्या संदर्भात आपण पोलिसांची भेट घेतली. नेमकी काय चर्चा झाली आणि काय मागणी असणार? जेऊर येथील अल्पवयीन मुलीने जे 21 जानेवारीला आत्महत्या केली ती खरं तर गंभीर गोष्ट आहे. ज्या छळाला तिने कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्या संदर्भात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी जो आहे तो गुन्हाही दाखल आहे. परंतु तिला ज्यांनी टॉर्चर केलं, ज्यांनी त्रास दिला या संदर्भामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत किंवा ज्यांना अटक झाली पाहिजे अशा कित्येक लोकांना जे आहे ते पाठीशी घालण्यात आलेलं आहे. याच्यात अनेक जणांची जी आहे ती चौकशी झालेली नाही आणि कुठंतरी याच्यामध्ये राजकीय दबाव आहे अशा पद्धतीची माझ्याकडे तक्रार आली आणि म्हणूनच त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज थेट करमाळा पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की बऱ्याच वेळेला PM रिपोर्ट जो येतो तो सुद्धा जो आहे तो मॅनेज करण्यात आला आहे अशी तक्रार मला काही महिलांकडून आलेली आहे. आणि यातल्या ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्या कुठंतरी ज्या आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत अशी तक्रार असल्यामुळं आम्ही आज पोलीस स्टेशनला येऊन जी मागणी केलेली आहे इथले जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत रणजित माने यांना आम्ही तेच सांगितलेलं आहे की हा तपास जर पोलिसांना व्यवस्थित करता येत नसेल तर तो तपास जो आहे तो त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो CID कडे वर्ग करण्यात यावा ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की महिला ऑफिसर आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, परंतु त्या महिला ऑफिसरच्या विरोधात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यामुळं त्या ऑफिसर ज्या आहेत त्या बदलून दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्या आहेत त्या याच्यामध्ये नेमल्या जाव्यात. आणि PM रिपोर्ट जे बदलले गेले अशा पद्धतीची जी गंभीर तक्रार आहे तर त्या संदर्भात मात्र PM रिपोर्ट नेमके इन कॅमेरा घेतले गेले आहेत का, घेतले गेले नसतील तर का घेतले गेले नाहीत आणि जर PM रिपोर्ट बदलले जात असतील तर मग यापुढे महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुली असतील, पीडित असतील त्यांना न्याय कसा मिळणार. त्यामुळे या संदर्भामध्ये पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत मग ते अगदी कोणी याच्यामध्ये कोणी राजकीय नाव असेल, कोणी शिक्षक असतील, कोणी तरुण मुलं असतील ज्यांना लपवलं जातंय, पाठीशी घातलं जातंय त्यांचा ताबडतोब जबाब घ्यावा, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना जेरबंद करावं. लैंगिक अत्याचाराच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात देखील काही तक्रारी आपल्यापर्यंत आल्यात का? कुठे? करमाळा तालुक्यातील. करमाळा तालुक्यात आता कालपासून मी जेव्हा येणार आहे, मी जेव्हा मेसेज केला सगळ्यांना तेव्हा बऱ्याच तक्रारी येत आहेत. बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या पोलिसांच्या विरोधात पण आहेत. काही शेतकऱ्यांनी मला फोन केलेला आहे की करमाळा पोलीस स्टेशनला आमच्या अनेक तक्रारी आहेत परंतु आमची बाजू ऐकून घेतली जात नाही, आम्हाला न्याय दिला जात नाही. किंवा काही जणांनी मला फोन केला की तिथं आम्ही तक्रारी अर्ज घेऊन गेलो तरी आम्हाला फक्त बसवण्यात येतं, आमचं ऐकून घेतलं जात नाही, आम्हाला दिवसभर बसवतात. तर मला असं वाटतं की पोलीस जे आहेत ते जनतेचं काम करण्यासाठी आहेत. कुठलीही व्यक्ती असू दे, ती गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, त्यांना सर्वांना समान न्याय देण्याचं काम पोलिसांचं आहे आणि करमाळा पोलिसांनी ते काम चांगल्या पद्धतीनं करावं एवढी आमची अपेक्षा आहे. ज्यांना न्याय मिळाला नसेल त्यांनी जे आहे ते निश्चितच मला फोन अनेक येत आहेत, काही तक्रारी आल्या तर त्या संदर्भात निश्चितच जे आहे तो पत्रव्यवहार करून त्यांना न्याय देण्याचं काम मी करेन.